श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार मंगळवार 13 फेब्रुवारी आज आलेली आहे गणेश जयंती. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली. तर पहा, गणेश जयंतीच्या दिवशी मंगळवार आलेला आहे. म्हणजे पहा, आज मंगळवार देखील आहे, त्यामुळे आज अंगारक योग जुळत आहे. आणि हा जो योग आहे तर हा 6 महिन्यानंतर एकदा येत असतो आणि हा अत्यंत महत्त्वाचा योग आहे. या योगावर जर कोणाला व्रत सुरू करायचं असेल चतुर्थीचं, तर आजपासून ते चतुर्थीचे व्रत हे सुरू करू शकता. तर हा योग जो आहे तो खूप महत्त्वाचा योग आहे. आणि पहा, या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा करायची आहे. त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे, जलाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू ज्या आहेत तर त्या त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत. जसं की लाल जास्वंदीचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे. तिळकुंड या नावाने सुद्धा ही चतुर्थी ओळखली जाते, त्यामुळे तिळाला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे तिळगुळाचा लाडू आपल्याला त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. तर पहा, गणपती बाप्पांची सेवा करण्याबरोबरच आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. तर आज संध्याकाळी कापऱ्यासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांची जी दारिद्र्य आहे, संकट आहेत, गरिबी आहे, ती सर्व नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आपल्याला आवर्जून करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर आता मी तुमच्याशी जो उपाय शेअर करणार आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर लक्ष्मी घरामध्ये येण्याचा जो टाईम आहे त्या टायमाला आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण पहा, या काळामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होत असतात आणि ह्या काळामध्ये जर आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावरती. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातली दरिद्री, गरिबी, काही आपल्या घरामध्ये संकट आहेत ते दूर होऊन जातात. आपल्या घरामध्ये पैशाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात. घरामध्ये पहा, काही वाईट शक्ती असतात, नकारात्मक शक्ती असतात, त्यासुद्धा नष्ट होऊन जातात. आपल्या घरामध्ये सतत मतभेद निर्माण होत आहेत. लहान मुलं खूप चिडचिडपणा करत आहेत, मोठे आहेत ते सुद्धा ऐकत नाहीत. अशा बऱ्याचशा समस्या जर तुम्हाला जाणवत असतील, सतत घरामध्ये भांडणं होत असतील, सतत एकामागून एक जण आजारी पडत असेल, त्याचबरोबर आपण काही काम करण्याला जात आहात आणि त्या कामामध्ये आपल्याला सारखे अडथळे निर्माण होत आहेत. म्हणजे आपण एखादं शुभ कार्य करण्यासाठी जात आहोत आणि त्यामध्ये आपल्याला सारख्या अडचणी येत आहेत, म्हणजे ते पूर्ण होत नाही. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा एक उपाय आवर्जून करू शकता. हा उपाय जर आपण केला तर आपल्या घराची भरभरून प्रगती होते, आपल्या मुलांची प्रगती होते आणि त्याचबरोबर आपल्या पतीची देखील प्रगती होते. त्यामुळेच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. उपाय हा अतिशय सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे. आता पहा, आपल्याला उपाय काय करायचा आहे आणि उपाय करण्या अगोदर बघा, आपल्याला संध्याकाळी 6 वाजता घरामध्ये दिवे लावायचे आहे. म्हणजे आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, तुळशीपाशी दिवा लावायचा आहे, मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे आणि धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतरच उपायाला सुरुवात करायची. आता पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी खोबऱ्याची वाटी लागणार आहे. तर खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये पहा, आपल्याला काळे तीळ भरायचे आहेत आणि काळे तीळ आपल्याला अर्धी खोबऱ्याची वाटी भरून भरायचे आहेत. आता बघा, जी ही खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपण काळे तीळ भरलेले आहेत, तर ही वाटी घेऊन आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून, म्हणजे लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील, घरामध्ये कुणी आजारी असेल, कर्ते पुरुष असतील, सर्वांवरून आपल्याला ही 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. अगदी स्वतःवरून सुद्धा ती 7 वेळा उतरवायची आहे. ही खोबऱ्याची वाटी तीळ भरून आपल्याला आपल्या घरातल्यांवरून उतरवल्यानंतर पहा, हे जे तीळ आणि खोबऱ्याच्या वाटीमुळं काय होतं, आपल्या घरच्यांमध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा काही दोष त्यांना लागलेले असतील तर ते नष्ट होऊन जातात.
आता पहा, हे उतरवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर घेतला तर अतिशय उत्तम आणि दुसरा साधा असेल तरी चालेल, परंतु जर भीमसेनी असेल तर भीमसेनी कापरामुळे पहा घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती दूर होऊन जाते. त्याचबरोबर घरामध्ये सूक्ष्मजीव जंतू असतात पहा, कीटक असतात, ते सुद्धा नष्ट होऊन जातात. त्यामुळे पहा अशी हे आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा. आता पहा, हे आपण प्रज्वलित केल्यानंतर किंवा मग प्रज्वलित करण्या अगोदर तुम्हाला त्यावरती 2 पूर्ण लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या टाकायच्या आहेत. त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकली तरी चालेल, पण हे सर्व त्यावरती आपल्याला टाकायचं आहे. आता बघा, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला देवघरापाशी बसून करायच्या आहेत. म्हणजे देवघरासमोर आपल्याला ती खोबऱ्याची वाटी प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर बघा थोडा वेळ आपल्याला ती वाटी देवघरामध्ये जळून द्यायची आहे आणि त्यामध्ये बघा थोडंसं आपल्याला गाईचं गावरान तूप देखील घालायचं आहे, ज्यामुळे ते व्यवस्थित पेटलं जाईल आणि छानपैकी त्याचा धूर वगैरे आपल्या घरामध्ये होईल. आणि त्यानंतर बघा ते उचलून आपल्याला आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. घरामध्ये फिरून झाल्याच्या नंतर तर पहा अशा प्रकारे आपल्याला फिरवून घेतल्यानंतर मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचे आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला ही वाटी ठेवून द्यायची आहे आणि तिथेच थोड्या वेळ जळू द्यायचे आहे. पहा, असा हा एक उपाय केल्यामुळे बघा आपल्या घरामध्ये जर काही दोष लागलेले असतील, काही नकारात्मक शक्ती असतील, वाईट शक्ती असतील किंवा शत्रुबाधा असेल, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, ही सर्व नष्ट होऊन जातील. आपल्या घराची मुलांची खूप सारी प्रगती होईल. हट्टीपणा करणारे मुलं जे आहेत, चिडचिडेपणा करणारे, ते सुद्धा कमी करतात. आता पहा, बाहेर आपण ती खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे तर पूर्ण खोबरं हे जळत नाही, ते आतून पूर्ण काळं झालेलं असेल तर ते तुम्हाला काय करायचं आहे, परत घरामध्ये आणायचं नाही. कारण आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे तर त्यामध्ये गेलेली असते. त्यामुळे ते खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती आपल्याला घराच्या बाहेर आपला एक डस्टबिन असेल तर डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे. आता बघा, जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती विनाकारण चिडचिडपणा करत आहे, भांडणं करत आहे किंवा सारखी आजारी पडत आहे आणि मुलंसुद्धा खूप किरकिर करत आहेत, हट्टीपणा करत आहेत, तर तुम्हाला एक उपाय अजून सांगणार आहे, तर तो तुम्हाला करायचा आहे. काय करायचं आहे, आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. ह्या 2 वस्तू घेऊन आपल्या घरामध्ये जी मुलं आहेत ते जी चिडचिडपणा करत आहेत, हट्टीपणा करत आहेत, त्यांच्यावरून आपल्याला ह्या उतरवायच्या आहेत. 7 वेळा उतरवायच्या आहेत. जी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून उतरवायच्या आहेत आणि जी विनाकारण चिडचिड करत आहे तिच्यावरून सुद्धा ह्या आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि पहा, आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 7 वेळा उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे. आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. फेकून देताना या गोष्टीचा विचार करायचा आहे की आपल्या शेजारी कुणाचं घर नाही आहे का, किंवा कुणाचे कपडे वाळत आहेत, कुणाचं घरावर किंवा लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने ते फेकायचं नाही. आता पहा, ह्या वस्तू तुम्ही जेव्हा फेकणार आहात त्या फेकल्याच्या नंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. डायरेक्ट घरीत समोर पाहूनच यायचं आहे. मागे वळून पाहिलं तर ती नकारात्मकता परत आपल्याबरोबर येत असते. त्यामुळे आपल्याला मागे वळून न पाहता सरळच आपल्या घरामध्ये यायचं आहे, हातपाय धुवायचे आहे, घरामध्ये प्रवेश करायचा आहे, देवाचा दिवा लावायचा आहे आणि देवांना नमस्कार करायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.